नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. त्याचबरोबर शेअर मार्केट शिकवायचं आणि थोडीफार मदत काही झाली जे शेअरमध्ये ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, तर तसा काही प्रयत्न करायचा. प्रथम आपण अमेरिकन मार्केट बघतो, ज्या मार्केटचा आपल्या मार्केटवर परिणाम होतो. गिफ्ट निफ्टी बघतो. अमेरिकन मार्केटमध्ये काल मायक्रॉनचा रिझल्ट खूप छान आला. त्यामुळे मायक्रॉनचा शेअर 15% वाढला. क्वालकॉमने गायडन्स वाढवला म्हणून तो शेअर 14% वाढला. म्हणजेच चिपवाल्या ज्या कंपन्या होत्या त्या सगळ्या वाढल्या. पण क्रूड मात्र इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध सुरू होण्याच्या आधी ज्या लेव्हलला क्रूड होतं त्या लेव्हलला आलं 72.78. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1843, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3637 कोटी. बॉन्ड यील्ड मात्र 4.41 आहे आणि मार्केटवर परिणाम सध्या करतोय तो म्हणजे डॉलर इंडेक्स. डॉलर इंडेक्स 101.65 आहे. जे नवीन मार्केटमध्ये आले त्यांच्यासाठी हा शिकण्यासाठी योग्य पॉईंट आहे. मी नेहमी सांगते की मार्केटचं जर नुसतं निरीक्षण केलं बसून तरी बऱ्याच गोष्टी शिकता येतात. जसा डॉलर इंडेक्स वाढू लागला आहे त्याचा निगेटिव्ह परिणाम मेटलच्या शेअरमध्ये झाला आहे. म्हणजे आपल्याला मेटल शेअर जर खरेदी करायचे असतील तर लक्ष द्यायला पाहिजे डॉलर इंडेक्सकडे. डॉलर इंडेक्स सुधारायला लागेल म्हणजेच आज 101.65 आहे आणि पूर्वी होता 99.98. 99च्या लेव्हलवर बरेच दिवस होता, 98च्या लेव्हलवर होता. तर साधारण 98-99च्या लेव्हलवर होता तेव्हा टाटा स्टील 218च्या लेव्हलवर भाव होता आणि आता टाटा स्टीलचा भाव 192च्या लेव्हलवर आहे. आता डॉलर इंडेक्स समजा 102 झाला तर टाटा स्टील 188पर्यंत येतोय का असं बघायचं. आणि ज्या वेळेला डॉलर इंडेक्स कमी व्हायला लागेल तेव्हा मेटलचे शेअर सुधारतील तर तो खरेदीचा पॉईंट असेल. जर आपल्याला घ्यायचे असतील शेअर्स घ्यायचे असतील टाटा स्टीलसारखे तर 180 ते 185, 186 या लेवलपर्यंत तुम्हाला 10 शेअर 5 शेअर गोळा करता येतील. आणि ते शेअर वाढायला कधी सुरुवात होईल? ज्या वेळेला पुन्हा डॉलर इंडेक्स वाढेल. मी चुकीचं बोलले. ज्या वेळेला डॉलर इंडेक्स कमी होईल, 99 होईल, 100 होईल, 98 होईल तेव्हा मेटलचे शेअर वाढू लागतील. म्हणजे याच्यात व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाण म्हणजे एक गोष्ट वाढते तेव्हा दुसरी गोष्ट कमी होते. डॉलर इंडेक्स वाढू लागला की मेटलच्या शेअरच्या किमती कमी होऊ लागतात आणि जशा किमती कमी होतील तशी मेटल शेअरमध्ये खरेदी करण्याची वेळ येते. सध्या हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, JSW स्टील, टाटा स्टील हे सगळे शेअर मंदीमध्ये जात आहेत. आता आपण काही बातम्या आहेत त्या बघूया. ज्युबिलंट फार्मोवा
ज्युबिलंट जनरिकला एक टॅक्स ऑर्डर आली होती 108 कोटीची. ती टॅक्स ऑर्डर कमी करण्यात आली. ती टॅक्स ऑर्डर 42 कोटी करण्यात आली. म्हणजे त्यांना आता टॅक्स कमी भरावा लागेल. पूर्वी 108 कोटी भरावा लागला असता, आता 42 कोटी भरावा लागेल. स्टँडर्ड अँड पुअर म्हणजे SMP यांनी भारती एअरटेलचं जे रेटिंग होतं ते BBBवरनं BBB+ असं केलं आहे. त्यामुळे शेअर तेजीत राहू शकेल. तर हे रेटिंग का वाढवलं, तर त्याची 3 कारणं त्यांनी दिली आहेत. अर्निंग म्हणजेच मिळकत चांगली आहे, कर्ज कमी केलं जात आहे, डेट रिडक्शन, आणि भारत आफ्रिका येथे कंपनीची ग्रोथ चांगली आहे. IRFC 1.86 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला, म्हणून सरकार ग्रीन शू ऑप्शनचा वापर करणार आहे. HCL टेकने 2 स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप AI साठी केल्या. त्याचबरोबर नेस्ले, नोकिया आणि LMC स्पोर्ट्स क्लबबरोबर पार्टनरशिप केली. रिलायन्स कार्किनोज हेल्थ केअरने 1,00,000 महिलांचं HPV DNA स्क्रीनिंग सर्व्हिकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आणि अर्ली डिटेक्शनसाठी केलं. कार्किनोज हेल्थकेअर ही रिलायन्सची सबसिडियरी आहे. वेदांता आता रिअल इस्टेटमध्ये उतरती आहे. वेदांता प्रॉपर्टी प्लॅटफॉर्म त्यांनी रिअल इस्टेट बिझनेससाठी फॉर्म केला आहे आणि ही त्यांची आता सबसिडियरी झाली आहे. NLC इंडिया रिन्युएबल्सनी ओरिसा रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी बरोबर ओरिसातील ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी जॉईंट व्हेंचर केला. भारत फोर्ज इंडस्ट्रियल सोल्युशननी RS ॲसेट स्ट्रक्चर लिमिटेडमध्ये 36 लाख शेअर्स म्हणजे 90% स्टेक घेतला. टाटा स्टीलनी टी स्टील होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर या फॉरेन सबसिडियरीमध्ये $172 मिलियन गुंतवले. एम्बसी डेव्हलपमेंट UP सरकारबरोबर लखनौमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी करार करण्यात आला. ICICI बँकेला ICICI प्रू लाईफ इन्शुरन्समध्ये 2% स्टेक घेण्यासाठी RBIने परवानगी दिली. डेक्कन गोल्ड आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला. साइन पोस्ट कर्नाटक हायकोर्टाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कराराअंतर्गत पोलीस बूथ फुटपाथ येथे जाहिराती लावायला त्यांना परवानगी दिली. इन्फोसिसने सॅन्टेरा हेल्थकेअर बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी भागीदारी केली. कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील ते पाहूया. पहिले तेजीतले पाहूया. AU स्मॉल फायनान्स बँक, अंबुजा सिमेंट, LG इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान कॉपर, HPCL, BPCL, IOC,
इंडिगो, दालमिया भारत, कजारिया सिरॅमिक्स, हीरो मोटो, HCL टेक, इन्फोसिस, भारती एअरटेल, ओबेरॉय रियालिटी, लोढा, अपार इंडस्ट्री, IRFC, DLF, ICICI बँक, BDL, एक्साईड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन, नवीन फ्लोरिंग, NLC आणि मान इन्फ्रा. त्याच्याबरोबर टेक्स्टाईल शेअरकडे लक्ष द्या, कारण टेक्स्टाईलला 10% टॅरिफ बसेल आणि टेक्स्टाईलमध्ये मार्केट शेअरसुद्धा वाढतो आहे. मंदीमध्ये मन्नापुरम, डिलिव्हरी, शॅडो फॅक्स, मुथूट, स्विगी, JSW स्टील, हिंदुस्तान झिंक. फक्त हिंदुस्तान कॉपर तेजीत राहू शकेल, कारण हिंदुस्तान कॉपरला पोल्युशन बोर्डाकडून परवानगी मिळाली, नाहीतर तोही आज मंदीतच राहिला असता. आणि जर मार्केट व्होलटाईल झालं तर हिंदुस्तान कॉपर पुन्हा मंदीत जाऊ शकतो. जिथपर्यंत डॉलर इंडेक्स 100 किंवा त्याच्या खाली येत नाही तिथपर्यंत मेटलचे शेअर मंदीतच राहते. आणि ही मेटलमधली मंदी सोनं, चांदी ह्याच्याकडे सुद्धा मंदीतच जात आहे. सोनंही उतरत आहे, चांदीही कमी होते आहे, चांदीचा भावही कमी होतो आहे. हा सगळा डॉलर इंडेक्सचा परिणाम या शेअरवर आहे. क्रूडचा भाव कमी झाल्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना, टायर कंपन्यांना, डिटर्जंट कंपन्या, एव्हिएशन कंपन्या, पिडीलाईट, एशियन पेंटसारख्या कंपन्यांना क्रूडचा भाव कमी होतो आहे, याचा फायदा मिळू शकते. बघूया आज काय काय होतं आहे ते. आज एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी, त्याचा परिणाम दिसेल. मार्केट काहीसं व्होलटाईल राहील. बघू. नमस्ते.